विद्यार्थी बालमित्रांनो नमस्ते। मागील वेळेस आपण थर्ड चॅप्टर सर्कलचा स्टडी करत होतो। त्यातील जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण अभ्यासलेली होती। यानंतर आपण एक थेरम पाहणार आहोत आणि त्यानंतर या सर्कलमधील जे सम आहेत ते आपण सोडवणार आहोत। मॅथ्स 2चा थर्ड चॅप्टर सर्कल यातील आपण आता एक थेरम अभ्यासणार आहोत। थेरम टँजेंट सेगमेंट थेरम। या अगोदरच्या भागामध्ये मी तुम्हाला तो थेरम समजून दिलेला आहे। आता त्याचा प्रूफ आपल्याला पाहिजे। थेरम टँजेंट सेगमेंट थेरम। टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट। म्हणजे एक्सटर्नल पॉइंट मधून जर सर्कलला आपण टू टँजेंट ड्रॉ केला तर ते जे टँजेंट सेगमेंट आहे ते टँजेंट सेगमेंट कॉन्ग्रंट असतात असं आपल्याला प्रूव्ह करायचं। आणि मग प्रूफ देताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे इम्पॉर्टंट आहे ती फिगर, त्याच्यानंतर फिगर झाल्यानंतर गिवन, त्याच्यानंतर टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि नंतर मग प्रूफ, या क्रमाने आपल्याला जायचं। तर पहिल्यांदा आपण फिगर ड्रॉ करणार आहोत। टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट। म्हणजे एक सर्कल तुम्हाला ड्रॉ करावं लागेल। सर्कलचा सेंटर आला, एक्सटर्नल पॉइंट डी आला आणि यातून त्या सर्कलला हे टँजेंट ड्रॉ केलेले आहे। ह्या लाईन टँजेंट झाल्या आणि सेग डीपी आणि सेग डी क्यू हे झाले टँजेंट सेगमेंट। आता गिवन मध्ये आपण लिहिणार बघा, ए इज द सेंटर ऑफ द सर्कल। म्हणजे ए हा त्या सर्कलचा सेंटर आहे। टँजेंट थ्रू द एक्सटर्नल पॉइंट डी टच द सर्कल ॲट पॉइंट पी अँड क्यू। एक्सटर्नल पॉइंट सर्कलचा जो डी आहे त्यापासून सर्कलला ड्रॉ केलेल्या ज्या टँजेंट आहे या टँजेंट डी पी आणि डी क्यू आहेत आणि त्या टँजेंट थोडक्यात पी आणि क्यू या पॉइंटमध्ये त्या टँजेंटला टच करतात। आता टू प्रूव्ह काय आपल्याला आलं बघा, सेक डी पी कॉन्ग्रंट सेक डी क्यू। म्हणजे हे जे टँजेंट सेगमेंट आहे ते कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं। याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला सांगितलंय। ड्रॉ सेक ए पी, हा ए पी ड्रॉ करायचा, सेक ए डी ड्रॉ करायचा आणि त्याच्यानंतर सेक ए क्यू ड्रॉ करायचं। म्हणजे 3 सेगमेंट आपण ड्रॉ केले, सेक ए पी, सेक ए डी अँड सेक ए क्यू। आणि त्याच्यानंतर आपण देणार आहोत प्रूफ। आता हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, हे 2 ट्रायंगल आपल्याला विचारात घ्यायचे। ट्रायंगल ए पी डी अँड ट्रायंगल ए क्यू डी हे 2 ट्रायंगल आपण विचारात घेणार आहोत। इन ट्रायंगल ए पी डी अँड ट्रायंगल ए क्यू डी हा जो अँगल आहे हा अँगल 90चा भरणार आहे, कारण ही रेडियस आहे आणि ही टँजेंट आहे। रेडियस आणि टँजेंट यामधील जो अँगल असतो तो 90चा असतो। आपण याला आपण म्हणतो टँजेंट थिअरम। अगोदर आपले हे झालेले। इन ट्रायंगल ए पी डी अँड ट्रायंगल ए क्यू डी, अँगल ए पी डी कॉन्ग्रंट अँगल ए क्यू डी, कॉन्ग्रंट अँगल ए क्यू डी याला आलं टँजेंट थिअरम। टँजेंट थिअरमनुसार हे जे अँगल आहे हे अँगल 90चे भरतात। सेक ए डी कॉन्ग्रंट सेक ए डी ही दोन्ही ट्रायंगलला कॉमन साईड आहे। त्याच्यानंतर सेक ए पी कॉन्ग्रंट सेक ए क्यू, सेक ए पी कॉन्ग्रंट सेक ए क्यू म्हणजे हे दोन्ही पण कॉन्ग्रंट आहे। याला रिझन आलं रेडियाय ऑफ द सेम सर्कल। म्हणजे सर्कल ड्रॉ करताना आपण रेडियस बदलत नाही, म्हणजे ए क्यू डिस्टन्स आणि ए पी डिस्टन्स सेम आहे। याचा अर्थ का रेडियाय ऑफ द सेम सर्कल या इक्वल असतात आणि मग म्हणून आपण इथे लिहिले आहे सेक ए पी कॉन्ग्रंट सेक ए क्यू रेडियाय ऑफ द सेम सर्कल। हा 90चा अँगल आला, ही दोघांना कॉमन साईड झाली, ही कॉमन साईड आली, त्याच्यानंतर ही साईड आणि ही साईड इक्वल आली। बघा राईट अँगल आला, हायपोटेन्यूज आला आणि ही साईड आली। म्हणजे 2 ट्रायंगल जे आहेत ते 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रंट झाले हायपोटेन्यूज साईड टेस्टने। देअरफॉर ट्रायंगल ए पी डी कॉन्ग्रंट ट्रायंगल ए क्यू डी हायपोटेन्यूज साईड टेस्ट। आणि मग 2 ट्रायंगल जर कॉन्ग्रंट झाले तर रिमेनिंग पार्ट त्याचे कॉन्ग्रंट होणार आहे। आता ह्या ट्रायंगलमध्ये कोणती साईड राहिली बघा, डीपी साईड।
आणि ह्या ट्रायंगलमध्ये डी क्यू साईड, याचा अर्थ सेक डी पी कॉन्ग्रंट सेक डी क्यू. सेक डी पी कॉन्ग्रंट सेक डी क्यू याला रिझन आलं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ कॉन्ग्रंट ट्रायंगल, म्हणजे ह्या कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या त्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते सेक डी पी कॉन्ग्रंट सेक डी क्यू असंच प्रूव्ह करायचं आहे. आणि मग हेन्स थेरम इज प्रूव्ड, आणि अशा प्रकारे हा थेरम आपला प्रूव्ह झाला. 1/55 क्वेश्चन तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहायचं, मी रीड करतो, त्याची फिगर मी ड्रॉ केलेली आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेमी. लाईन ए बी इज ए टँजंट ॲट ए. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे त्या सर्कलचा सेंटर तुम्हाला सी दिलेला आहे, रेडियस जी आहे ती रेडियस 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि लाईन ए बी टँजंट दिलेली आहे आणि तुम्हाला काही क्वेश्चन दिलेत, त्यांचं तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. सी ए बी ह्या अँगलचं मेजर तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याला रिझन विचारलं आहे व्हाय. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. पॉईंट सीचं लाईन ए बी पासूनचं डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आणि ते किती आहे त्याला रिझन द्यायचं आहे. डिस्टन्स ए बी इक्वल टू 6, फाइंड बी सी. डिस्टन्स बी सी, डिस्टन्स ए बी इक्वल टू 6 सेमी, फाइंड डिस्टन्स बी सी. हा थर्ड क्वेश्चन आहे. देन फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी वाय. म्हणजे 4 क्वेश्चन तुम्हाला त्यांनी विचारलेले आहेत. बघा ही फिगर ड्रॉ केलेली आहे, या सर्कलचा सेंटर सी आहे, त्याच्यानंतर ही लाईन ए बी टँजंट आहे, रेडियस 6 सेंटीमीटर आहे आणि तुम्हाला त्यांनी पहिला क्वेश्चन विचारलेला आहे मेजर ऑफ अँगल सी ए बी. सी ए बीचं मेजर तुम्हाला फाइंड आउट करायचं. ही रेडियस आहे, ही टँजंट आहे आणि मग रेडियस आणि टँजंट यामधील जो अँगल असतो तो 90चा असतो, आपण याला म्हणतो टँजंट थिअरम. आणि मग टँजंट थिअरम आपण इथे यूज केला तर आपल्याला हा सी ए बी अँगल जो आहे तो सी ए बी अँगल 90चा मिळणार आहे. आणि मग यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे सेक सी ए अँड सेक सी बी. हे तुम्हाला ड्रॉ करावे लागणार आहे. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेक सी ए अँड सेक सी बी. आणि मग आपण आता सोल्युशन देणार आहोत. फर्स्ट, सी इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड लाईन ए बी इज ए टँजंट. म्हणजे त्या सर्कलचा सेंटर सी आहे आणि लाईन ए बी टँजंट आहे ॲट अ पॉईंट ए. हे तुम्हाला गिव्हनमध्ये गेलं. देअरफॉर अँगल सी ए बी इक्वल टू 90 डिग्री टँजंट थिअरम. याला आपण म्हणणार टँजंट थिअरम. सेकंड क्वेश्चन त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. म्हणजे लाईन ए बी पासून सी पॉईंटचं डिस्टन्स किती आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे आणि त्याला त्यांनी विचारलं आहे रिझन व्हाय. सेक सी ए परपेंडिक्युलर लाईन ए बी. सेक सी ए परपेंडिक्युलर लाईन ए बी याला आपण म्हटलं आहे टँजंट थिअरम. आणि मग या लाईन ए बी पासूनचं जे डिस्टन्स आहे पॉईंट सीचं ते डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे सी ए डिस्टन्स म्हणजेच त्या सर्कलची रेडियस आली. आणि मग हे डिस्टन्स तुम्हाला मिळणार आहे 6 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ अ सर्कल आणि मग रेडियस ऑफ अ सर्कल इक्वल टू सी ए. सी ए रेडियस आहे आणि ती 6 सेंटीमीटर आहे, इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन तुम्हाला त्यांनी विचारला आहे डिस्टन्स ए बी इक्वल टू 6 सेमी, फाइंड डिस्टन्स बी सी. जर ए बी हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर असेल तर तुम्हाला बी सी डिस्टन्स त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. बघा, सी इज ए सेंटर ऑफ अ सर्कल अँड लाईन ए बी इज ए टँजंट ॲट ए. हे क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ असा का हा जो अँगल आहे हा अँगल 90चा आहे. म्हणजे ट्रायंगल सी ए बी या ट्रायंगलमध्ये
angle CAB equal to 90 degree tangent theorem. Therefore, in triangle CAB, angle CAB equal to 90 degree. त्याला रिझन आलं tangent theorem. आता या ठिकाणी आपल्याला अँगल 90 चा आलेला आहे, म्हणजे आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. आता हा राईट अँगल आहे, याच्या अपोजिट साइड म्हणजे BC हा हायपोटेन्यूज झाला, म्हणजे याचा स्क्वेअर इक्वल टू याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. मग थिअरम यूज आपण जर केला तर BC स्क्वेअर इक्वल टू CA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. बघा BC स्क्वेअर इक्वल टू CA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, त्याला रिझन आलं पायथागोरस थिअरम. CA ची व्हॅल्यू म्हणजे रेडियस आपल्याला त्यांनी दिलेली आहे 6 सेंटीमीटर, म्हणजे CA ची व्हॅल्यू आपण 6 टाकली, 6 चा स्क्वेअर प्लस AB ची व्हॅल्यू आपण AB ची व्हॅल्यू जी आहे ती AB ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी क्वेश्चनमध्ये 6 दिलेली आहे, ती आपण ठेवली, म्हणजे 6 चा स्क्वेअर आला. 6 चा स्क्वेअर 36 प्लस याचा पण स्क्वेअर 36 72, म्हणजे BC स्क्वेअर इक्वल टू आपल्याला मिळालं 72. आता BC चा स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. आणि स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर BC इक्वल टू 72 हा कोणाचाही स्क्वेअर नाहीये, म्हणजे आपण लिहिणार रूटमध्ये रूट 72. आणि मग 72 चे आपल्याला फॅक्टर इथे पाडावे लागेल, आणि ते फॅक्टर मिळतात 36 × 12. आणि 36 चं स्क्वेअर रूट आलं 6, 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणजे √2, आणि युनिट त्यांनी दिलेले सेंटीमीटर. देअरफॉर BC इक्वल टू 6√2 सेमी. यातील 4th सब क्वेश्चन तुम्हाला त्यांनी विचारला आहे. ABC ह्या अँगलचं तुम्हाला मेजर त्यांनी विचारलेलं आहे. इथे मी फिगर ड्रॉ केली बघा. इन ट्रायंगल CAB अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री. अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री. याला रिझन येणार आहे टँजेंट थिअरम, अगोदर आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. CA इक्वल टू AB या 2 साइड इक्वल आहेत, कारण त्यांची लेंथ जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे, इच 6 सेमी. आणि मग हे असं जर असेल तर हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे, आणि ह्या 2 साइड इक्वल आहे, म्हणजे हा आयसोसलीज राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. आणि जर आयसोसलीज राईट अँगल्ड ट्रायंगल असेल तर त्याचे जे अँगल असतात ॲक्यूट अँगल हे 45 डिग्रीचे असतात, म्हणजे हा पण 45 आणि हा पण 45. Therefore triangle CAB is an isosceles right angled triangle. Therefore angle ABC equal to 45 degree. म्हणजे अँगल ABC चा मेजर तुम्हाला मिळालेला आहे 45 डिग्री. देन 3/55 क्वेश्चनची फिगर मी ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो, टेक्स्टबुकमध्ये पाहिजे. Sec RM and sec RN are tangent segments of a circle with center O. Prove that sec OR bisect angle MRN as well as angle MON. Sec RM and sec RN are tangent segment. हा tangent segment आहे, हा tangent segment आहे. Of a circle with center O. त्या सर्कलचा सेंटर O आहे. आणि तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलंय sec OR bisect angle MRN as well as angle MON. म्हणजे हा sec OR जो आहे हा MRN ह्या अँगलला बायसेक्ट करतो, म्हणजे 2 अँगल इक्वल होतात. त्याचबरोबर अँगल sec OR हा अँगल MON ला पण बायसेक्ट करतो, म्हणजे 2 अँगल इक्वल होतात, असं आपल्याला त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. आणि मग मी इथे लिहिले बघा, sec RM and sec RN are tangent segment of a circle with center O. हे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे गिवन. Therefore in triangle OMR and ONR, in triangle OMR and triangle ONR हे 2 ट्रायंगल आपल्याला आता विचारात घ्यायचे. या ट्रायंगलचा आपण जर विचार केला तर ही रेडियस आहे, ही टँजेंट आहे, ही रेडियस आहे, ही टँजेंट आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो अँगल आहे तो अँगल 90 चा येणार आहे, आणि याला रिझन येणार टँजेंट थिअरम. म्हणजे ते अँगल कॉन्ग्रंट झाले,
रिझन आलं टँजंट थेरम. त्याच्यानंतर सेक ओ आर कॉन्ग्रंट सेक ओ आर ही कॉमन साईड, सेक ओ आर कॉन्ग्रंट सेक ओ आर याला रिझन आलं कॉमन साईड. देन सेक ओ एम कॉन्ग्रंट सेक ओ एन रेडियाय ऑफ अ सेम सर्कल, या सेम सर्कलच्या रेडियाय आहेत आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही पण इक्वल झालेले आहेत. आणि मग हा ट्रँगल आणि हा ट्रँगल, या ट्रँगलचा आपण जर विचार केला तर राईट अँगल आहे, त्याच्या अपोजिट साईड म्हणजे हायपोटेन्यूज आला, त्याच्यानंतर ही साईड आली म्हणजे हायपोटेन्यूज साईड टेस्ट ने हे टू ट्रँगल काय होतात, कॉन्ग्रंट होतात. आणि मग टू ट्रँगल जर कॉन्ग्रंट झाले तर त्यांचे रिमेनिंग पार्ट, करस्पॉन्डिंग रिमेनिंग पार्ट कॉन्ग्रंट होणार आहे. बघा, देअरफॉर सेक ट्रँगल ओ एम आर कॉन्ग्रंट ट्रँगल ओ एन आर हायपोटेन्यूज साईड टेस्ट. देअरफॉर आता हा जो अँगल आहे याचा अँगल करस्पॉन्डिंग अँगल हा येणार आहे, म्हणजे अँगल एम आर ओ कॉन्ग्रंट अँगल एन आर ओ, म्हणजे टू अँगल जे आहेत हे अँगल कॉन्ग्रंट होणार आहे. अँगल एम आर ओ कॉन्ग्रंट अँगल एन आर ओ हे टू अँगल कॉन्ग्रंट झाले. त्याचबरोबर ही कॉमन साईड आणि रेडियस यामधील हा अँगल आला, कॉमन साईड आणि रेडियस यामधला हा अँगल आला म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल झाले. म्हणजे अँगल एम ओ आर कॉन्ग्रंट अँगल एन ओ आर हे टू अँगल पण कॉन्ग्रंट झाले. आणि याला रिझन आपण देणार करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अ कॉन्ग्रंट ट्रँगल. बघा, अँगल एम आर ओ कॉन्ग्रंट अँगल एन आर ओ, एम आर ओ कॉन्ग्रंट अँगल एन आर ओ करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल. त्याच्यानंतर अँगल एम ओ आर कॉन्ग्रंट अँगल एन ओ आर, एन ओ आर यालाही रिझन करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अ कॉन्ग्रंट ट्रँगल. आणि मग देअरफॉर सेक ओ आर बायसेक्ट अँगल एम आर एन, सेक ओ आर हा काय करतो, एम आर एन ह्या अँगलला बायसेक्ट करतो, ॲज वेल ॲज एम ओ एन ह्या अँगलला पण तो बायसेक्ट करतो. नेक्स्ट क्वेश्चन 3/84. या क्वेश्चनची फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो. इन फिगर एम इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड सेक के एल इज ए टँजंट सेगमेंट. इफ एम के इक्वल टू 12, के एल इक्वल टू 6√3, देन फाइंड फर्स्ट रेडियस ऑफ द सर्कल, सेकंड मेजर ऑफ अँगल के अँड अँगल एम. ही सर्कलची फिगर तुम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि या फिगरमध्ये त्यांनी काय काय दिले तुम्हाला बघा. एम इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड सेक के एल इज अ टँजंट सेगमेंट. एम के इक्वल टू 12, के एल इक्वल टू 6√3 हे तुम्हाला दिले. आणि तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे, काय फाइंड आउट करायला सांगितलं बघा. पहिलं रेडियस ऑफ द सर्कल, सर्कलची रेडियस फाइंड आउट करायची. सेकंड मेजर ऑफ अँगल के अँड अँगल एम, हे टू अँगल जे आहेत त्यांचं मेजर फाइंड आउट करायचं. आता पहिल्यांदा आपण हा टँजंट सेगमेंट आहे, ही रेडियस आहे, याचा अर्थ हा जो अँगल आहे हा अँगल तुमचा 90चा झालेला आहे. टँजंट सेगमेंट थिअरम हा अँगल 90चा मिळाला. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज करू शकतो आणि तुम्हाला एम एलची किंमत मिळेल. आणि एम एलची जर किंमत तुम्हाला मिळाली याचा अर्थ त्या सर्कलची तुम्हाला रेडियस मिळाली. फर्स्ट पार्ट बघा, एम इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड सेक के एल इज द टँजंट सेगमेंट गिवन. हे क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेले त्यांनी. देअरफॉर इन ट्रँगल एम एल के अँगल एम एल के इक्वल टू 90 डिग्री टँजंट थेरम, याला आपण म्हणतो टँजंट थेरम. देअरफॉर याच्या अपोजिट जी साईड आहे एम के, हा जरा हायपोटेन्यूज, याचा स्क्वेअर इक्वल टू के एलचा स्क्वेअर प्लस एम एलचा स्क्वेअर. म्हणजे पायथागोरस थेरम आपण आता इथे यूज करणार आहोत. म्हणजे एम के स्क्वेअर इक्वल टू के एल स्क्वेअर प्लस एम एल स्क्वेअर पायथागोरस थेरम. एम केची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 12, 12चा स्क्वेअर इक्वल टू के एलची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एम एल स्क्वेअर. याचा स्क्वेअर आला 144 इक्वल टू 6चा स्क्वेअर 36, √3चा स्क्वेअर आला फक्त 3 प्लस एम एलचा स्क्वेअर. 144 इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 108 प्लस एम एलचा स्क्वेअर.
हा 108 इकडे आला म्हणजे 144 मायनस 108 इक्वल टू एम एल स्क्वेअर. सबस्ट्रॅक्शन केली 36 आली इक्वल टू एम एल स्क्वेअर. देन टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, एम एल स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं एम एल आणि 36चं स्क्वेअर रूट आलं 6 आणि एम एलची व्हॅल्यू मिळाली म्हणजे त्या सर्कलची तुम्हाला रेडियस मिळालेली आहे. देअरफॉर रेडियस ऑफ अ सर्कल इज 6. त्या सर्कलची रेडियस तुम्हाला 6 मिळालेली आहे. आणि आता आपल्याला त्यांनी सांगितलंय का अँगल के आणि अँगल एम या दोघांचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. हा आपल्याला सेकंड पार्ट आहे. सेकंड, इन ट्रायंगल एम एल के, इन ट्रायंगल एम एल के अँगल एम एल के इक्वल टू 90 डिग्री, एम एल के इक्वल टू 90 डिग्री इथे आपण अगोदर प्रूव्ह केलेलं आहे. एम एल इक्वल टू 6 आपण मिळवलं बघा, एम एल इक्वल टू 6, के एल इक्वल टू 6√3 त्यांनी दिलेलं आहे, एम के इक्वल टू 12 त्यांनी दिलेलं आहे. आता 6 आणि 12चा आपण जर विचार केला तर 6 12चा हाफ आहे म्हणजे 6 इक्वल टू 1/2 इंटू 12, 6 इक्वल टू 1/2 इंटू 12. आणि मग त्याचप्रमाणे 6√3 आणि याचा जर आपण विचार केला तर 6√3 इक्वल टू √3/2 इंटू 12. बघा 2 1 जा 2, 2 6 जा 12, 6√3 आणि 6√3 इक्वल आले. याचा अर्थ 6√3 इक्वल टू √3/2 इंटू 12 असं आहे. आता 6 म्हणजे कोण आहे तर एम एल इक्वल टू 1/2 तसाच इंटू 12 म्हणजे कोण एम के म्हणजे एम एल इक्वल टू 1/2 एम के असं आपल्याला मिळालेलं आहे. इकडे 6√3 म्हणजे कोण तर के एल, के एल इक्वल टू √3/2 इंटू 12 म्हणजे कोण तर एम के म्हणजे के एल इक्वल टू तुम्हाला मिळालेला आहे √3/2 एम के. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एम एलची व्हॅल्यू एम केच्या हाफ मिळालेली आहे. एम एलची व्हॅल्यू एम केच्या हाफ म्हणजे ही साईड हायपोटेन्यूजच्या हाफ आलेली आहे. हा राईट अँगलचा ट्रायंगल आहे आणि ही साईड हायपोटेन्यूजच्या √3/2 आली बघा. के एल म्हणजे ही साईड हायपोटेन्यूजच्या म्हणजे एम केच्या √3/2 आलेली. ही हाफ आहे याचा अर्थ याच्या अपोजिट अँगल 30चा येणार. अँगल के इक्वल टू 30 डिग्री आणि याच्या अपोजिट अँगल तुमचा 60चा येणार आहे. बाय द कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल पायथागोरस थिअरम या चॅप्टरमध्ये आपण हे अभ्यासलेलं आहे. 9th स्टँडर्डला पण हा पार्ट आपला झालेला आहे. देअरफॉर ही साईड याच्या हाफ आल्यामुळे हा अँगल 30चा झाला. अँगल के इक्वल टू 30 डिग्री. हा 90 आहे हा 30 आहे म्हणजे हा 60 येणार. रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल असे आपण करू शकतो. किंवा ही साईड याच्या √3/2 आहे म्हणून हा अँगल जो आहे हा अँगल तुमचा 60चा येणार आहे. म्हणजे अँगल के इक्वल टू 30 डिग्री अँड अँगल एम इक्वल टू 60 डिग्री.